झालं बहिणीचं प्रेम हसणं रडणं सगळं दाखवून झालं। नाही आता अजून काही निमित्त आहे का माफी न मागण्याचं? हा पद्मिनी का मनापासून सगळं तिने बहिणीसाठी बनवलंय त्यातच आलं ना सगळं। शब्दांपेक्षा कृती महत्वाची नाही का? तिला काय म्हणायचं होतं ते पोहोचलं आपल्यापर्यंत, बस संपला विषय। अजिबात नाही माधवराव, हा साखरपुडा रद्द करूया आपण। नाही नाही अहो तुम्ही ओळखलंच नाही हो माझ्या बहिणीला। माझ्या बहिणीचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे। पाहिलंत ना तिने काय काय केलंय माझ्यासाठी। अहो तारिणी माझ्यासाठी काहीही करू शकते, हो ना तारिणी? मागतेस ना माफी? अगं निशी कशाला? एवढं छान सरप्राईज दिलंय तिने। हा आता कशाला माफी वगैरे नको ना, जाऊ द्या ना। असं कसं युवी? आईंना जे हवंय ना ते नक्की होणार। तारिणी माफी मागणार, हो ना? युवराज, निशीला आम्ही कायम खूप प्रेमाने सांभाळले। तिला त्रास होईल असं आम्ही कधीच काहीच वागलेलो नाहीये। मग तिच्या होणाऱ्या साथीदारांनी सुद्धा तिच्याशी तसंच वागावं म्हणून मी तुला जे काही बोलले ते बोलले। कदाचित माझा गैरसमज झाला होता। त्या रागातनं मी तुझ्या घरच्यांसमोर तुझ्याशी वेडवाकडं बोलले। माझं चुकलं। मला माफ कर। तारिणी तू मला माफ कर। अगं माझ्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, पण तू माफी मागितलीस, समाधान झालं। आईचं कारण मला माफी नकोच होती आणि तेच मी कधीपासून सगळ्यांना समजावायचा प्रयत्न करतोय, पण आता ठीक आहे। मी तर कधीच माफ केलं हिला, हिने सुद्धा माफी मागितली। आता प्लीज प्लीज मी खरंच सांगतोय, झालं गेलं सगळं विसरा, आता विषय संपला। आज एंगेजमेंट आहे माझी, आपण काय करत बसलोय? हा